तर नमस्कार मित्रांनो, मी आज आहे विजापूरमध्ये. तर हे तुम्ही मागं बघत असाल, हे एकदम जुनं स्ट्रक्चरचं आहे. हे जे घर आहे, हे 200 ते 250 वर्षापूर्वीची घर आहेत. हे आहे आमचं लिव्हिंग रूम, हे आहे किचन. इथं जुनी चूल होती, इथं चिमणी आहे प्रॉपर वरती आणि हे आहे आमचं स्टोर रूम. ही आमची आतली रूम आणि प्रत्येक रूमला वरती व्हेंटिलेशन आहे. हे जे व्हेंटिलेशनचे एक्सेस आहेत, हे इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. त्यामुळं अख्ख्या रूममध्ये केवढा उजेड पडतोय, लाईट लावायची काही गरज पडत नाही. हे आमचं आहे बाथरूम, जुन्या काळातलं. किती सुंदर बाथरूम आहे हे बघा, केवढे मोठे गंगा आहेत आणि हे व्हेंटिलेशन बघा. ह्याच्यामुळं लाईट लावायची गरजच नाही पडत दिवसभर. सूर्यास्तानंतरच आम्ही लाईट लावतो. रूममध्ये बघा केवढी लाईट आहे. का तर फक्त एवढ्याशा स्पेसमुळं एवढी लाईट पडते घरात. आणि ही माझी आवडती स्पेस आहे. लहानपणी मी इथं येऊन आम्ही इथं दंगा करायचो. केवढी स्पेस आहे बघा इथे. हा दरवाजा असा झाकला जातो मस्तपैकी. इथे एक व्हेंटिलेशनची जागा आहे पूर्ण मोठी, जिथून आता मी इथून आत आलो. इथं ही एक रूम आहे. या रूमला 3 डोअर आहेत. एक डोअर पहिलं आतमध्ये यायचं, हे आहे गच्चीवरती जायचं आणि हे आहे इथे एक छोटी मोरी आतमध्ये. हे असं घर आहेत. हे व्हेंटिलेशन्स आहेत प्रत्येक रूमसाठी वरती जे आहेत ते. इथे एक आहे, इथं जर पाणी साठलं तर इथून ते खाली जातं. दुसरी रूम आहे, तिकडं खाली टॉयलेट आहे. हे आहे स्टोर रूम, हे आहे किचनचं व्हेंटिलेशन आणि इथं वेगवेगळे असे चिटकून चिटकून घर आहेत सगळे एकमेकांना. तर मित्रांनो, या घरात माझी मावशी राहते. त्या मावशीचं आडनाव आहे कुंदनगर. कुंदनगर म्हणजे सोन्याचं काम करणारे, ज्वेलरी डिझायनर. तर ही पदवी त्यांना आदिलशाकडून मिळाली होती आणि हे पिढी जात सोन्याचं काम करतात, ज्वेलरी डिझाईन करत आलेले आहेत. तर हे त्यांचं घर आहे. खूप मस्त, मला खूप आवडतं. मी ज्यावेळेस इथे येतो विजापूरला, तर इथं टाईम स्पेंड करतो मी.